आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाले आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता थेट खात्यात। सर्व नियम, जिल्हे, तालुके। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सरकारच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यात जमा होण्यास सुरू झाला आहे। या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत फेब्रुवारी हप्त्याचे वितरण कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू आहे, 2026 साली हप्त्यासाठी आवश्यक नियम आणि पात्रता, अपात्र यादीत आल्यास काय करावे, तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड अपडेट करण्याचे टिप्स, भविष्यातील लाभासाठी महिलांनी कोणत्या गोष्टी नीट कराव्यात। आजच पहा आणि फेब्रुवारी हप्त्याचा लाभ मिळवा। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आले आहे। तुम्ही बरोबर ऐकलत, फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण हप्ता थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होण्यास सुरू झाला आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। जे महिलांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस किंवा बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्यांना आता 1,500 रुपये फेब्रुवारी हप्ता थेट मिळेल। मागच्या आठवड्यात जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले होते। आजपासून फेब्रुवारीचा हप्ता देखील सरकारच्या माध्यमातून वितरण सुरू झाले आहे। सकाळपासूनच बँकांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे। फेब्रुवारी हप्त्याचे वितरण कसे होणार आहे? 12 जिल्हे निवडले आहेत आणि त्यातील 155 पेक्षा जास्त तालुके आज बुधवार 4 मार्च रोजी फेब्रुवारी हप्त्यासाठी निवडण्यात आले आहेत। पैसे बँकांमध्ये 3 टप्प्यांमध्ये जमा होतील। 1. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा 50 तालुके। 2. दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसरा टप्पा 50 तालुके। 3. संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसरा टप्पा 50 पेक्षा जास्त तालुके। या प्रक्रियेत सर्व हप्ता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे बँकेत रांगा लावण्याची गरज नाही। फेब्रुवारी हप्त्यासाठी नियम आणि पात्रता। लाडक्या बहिणींनो, हप्ता मिळवण्यासाठी काही नियम निश्चित केले गेले आहेत। 1. जमीन नियम। तुमच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास तुम्ही हप्त्यास पात्र नाही। लग्न झाल्यास नवऱ्याच्या नावावर किती जमीन आहे आणि लग्न न झाल्यास वडिलांच्या नावावर किती जमीन आहे हे तपासा। 2. घरातील महिला हप्ते नियम। एकाच घरात 2 महिला असल्यास 1. लग्न केलेली आणि 1 न केलेली महिला हप्ता घेऊ शकतात। दोघीही लग्न झाल्या असतील तर हप्ता दोघींनाही मिळणार नाही। 3. आधार कार्ड अपडेट। जुना फोटो असेल तर नवीन फोटो अपडेट करा। जन्मतारीख, नाव, लग्नाचे नाव योग्य रीतीने अपडेट करा। 4. अंगणवाडी तपासणी। महिला व बालविकास खात्याच्या अंगणवाडी सेविका घरात तपासणीसाठी येतील। सर्व माहिती स्पष्ट द्या। चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज अपात्र यादीत जाईल। अपात्र यादी आणि नियम। जवळपास 18 लाख महिलांना फेब्रुवारी हप्त्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे। जर तुमचा अर्ज अपात्र यादीत आला तर पुढील हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी योग्य पद्धतीने अपडेट करा। नियम पाळल्यास पुढील प्रत्येक महिन्यात हप्ता नियमित मिळेल। जिल्हे आणि तालुके जिथे हप्ता सुरू झाला। आजच्या दिवसासाठी पैशांचे वितरण 12 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे, जिथे 155+ तालुके समाविष्ट आहेत। जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, धुळे, नागपूर, नाशिक, परभणी, अकोला, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, बुलढाणा, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सातारा। तुमच्या गावात हप्ता येईल की नाही ते पाहण्यासाठी आजच बँकेच्या खात्याची तपासणी करा। महत्त्वाची सूचना: 1. आज बुधवार हा एकमेव हप्ता वितरणाचा दिवस आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू असल्यामुळे पैसे वितरित होणार नाही। आधार कार्ड आणि बँक खाते अपडेट असल्याची खात्री करा। सर्व नियम आणि पात्रता नीट समजून घ्या। चुकीची माहिती दिल्यास हप्ता मिळणार नाही। महिलांसाठी आर्थिक सुरक्षितता टिप्स। 1. हे पैसे तुम्ही फक्त खात्यातून काढून खर्च करू नका। बचत खात्यात ठेवणे चांगले। 2. हप्त्याचा एक भाग अल्पमुदतीसाठी एफडी किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे विचार करा। 3. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी रेग्युलर अपडेट्स बघा। लाडकी बहीण योजना ही फक्त सुरुवात आहे। पात्र आणि अपात्र महिलांसाठी टिप्स। तुम्ही पात्र आहात की नाही ते खात्री करून बघा। अपात्र यादीत असल्यास योग्य कागदपत्रांसह अर्ज अद्ययावत करा। भविष्यातील हप्त्यांसाठी आधार कार्ड, जमीन आणि घरातील सदस्यांची माहिती नीट अपडेट ठेवा। फेब्रुवारी हप्त्याचे विशेष नियम।
1. जमीन 10 एकरपेक्षा जास्त नसावी. 2. घरातील महिला 1 लग्न केलेली आणि 1 न केलेली हप्ता घेऊ शकतात. 3. आधार कार्ड फोटो, नाव, जन्मतारीख, लग्नाचे नाव अपडेट. 4. अंगणवाडी तपासणी, माहिती पूर्ण आणि खोटी नसावी. ही नियम पाळल्यास पुढील प्रत्येक महिन्यात नियमित हप्ता मिळेल. महत्त्वाची घोषणा. आज 4 मार्च बुधवार हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी बँकेत थेट 1500 रुपये फेब्रुवारी हप्ता जमा होईल. 1. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा 50 तालुके. 2. दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसरा टप्पा 50 तालुके. 3. संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसरा टप्पा 50 पेक्षा जास्त तालुके. सर्व लाडक्या बहिणींनो, आजच मोबाईलवर डीबीटी संदेश येईल. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या बँकेच्या खात्यात फेब्रुवारी हप्ता जमा होण्याची प्रक्रिया समजून घ्या. जर तुम्हाला अशा महत्त्वाच्या सरकारी योजनांचा अपडेट पाहायचा असेल आणि पैसे मिळवण्याच्या टिप्स हव्या असतील तर आमच्या सुखी जीवन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फेब्रुवारी हप्त्याचे वितरण सुरू आहे. पात्रता नियम, अपात्र यादी, आधार आणि बँक अपडेट महत्त्वाचे आहेत. आजच हा हप्ता जमा होईल, त्यामुळे तयारी आवश्यक आहे. कंप्लेंट बेस जात आहोत, कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे, आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर